झी 24 तास एक पाऊल पुढे. सेलिब्रिटी लाईफस्टाईल मध्ये आज आपण भेटणार आहोत एका गायकाला. अनेक मराठी चित्रपट आणि सिरियल्स मधून आपण त्याचा आवाज ऐकलाय. पाहूया कोण आहे हा गायक सेलिब्रिटी आणि काय आहे त्याचे लाईक अँड डिसलाईक. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्रेम फ्री. आजचा आपला सेलिब्रिटी गेस्ट आहे मंगेश बोरगावकर. हाय मंगेश, वेलकम टू फ्रेम फ्री. आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी गणपती बाप्पाच्या ठिकाणी तू आम्हाला बोलवलेलं आहेस, तर नक्कीच गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेणं आधी गरजेचं आहे. मंगेश, सर्व कलांचा अधिपती म्हणजे आपला सर्वांचा आवडता गणपती बाप्पा, आणि गणपती बाप्पाचं आगमन आता सगळीकडे झालेलं आहे. एक दोन ओळी सुरुवातीला गणपती बाप्पासाठी गातो, मग आपण इंटरव्ह्यू करतो. तुझ्या पायी ठेवी माथा दूर होई श्रीण, तुझ्या माझ्या अंतराची आगळीच वीण, तूच सखा सोबती तू जीवीचा जिव्हारे, पाहतो तुला डोळे भरून गणपती देवा रे, तूच आदी तूच अंत, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया, मोरया मोरया रे, बाप्पा मोरया, मोरया मोरया रे. गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. इतकी सुंदर सुरुवात तू आमच्या या इंटरव्ह्यूसाठी केलेली आहेस. मात्र पहिला प्रश्न तुझ्यासाठी, मंगेश या शब्दाचा अर्थ काय आहे? मला वाटतं सगळ्यांना माहीत असेलच. आणि आता ज्या बाप्पाचा उत्सव चाललाय त्याच्या वडिलांचं नाव, त्याच्या बाबांचं नाव आपण म्हणू शकतो शंकर भगवान यांचं नाव मंगेश आहे, आणि गोव्यात त्यांचं खूप मोठं मंदिर आहे मंगेशचं. सो माझी फॅमिली, मी जेव्हा जन्मला तेव्हा काही जण तिकडे होते, त्यांना वाटलं हे नाव ठेवावं आणि ते नाव मला ठेवलं गेलं आणि छान वाटतं. मंगेशचं स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट काय आहे? विशाल, खरं म्हणशील तर मी असं काही स्पेसिफिक नाही बांधून ठेवलंय की माझं हे स्टाईल आहे. मी हे समजतो की कम्फर्ट मीन्स स्टाईल आहे. देन मंगेश इज कम्फर्टेबल इन इंडियन आउटफिट और वेस्टर्न आउटफिट? जसं आता म्हणू शकतो मी, आता आपण नवीन तरुण आहोत आपण, तर आपल्याला दोन्ही पिढ्यांचा वारसा मिळालाय. आणि लहानपणापासून घरात क्लासिकल म्युझिक असल्यामुळे मी प्रोग्राम्सला जाताना इंडियन वेअर सगळे आपले झब्बे आहेत, नेहरू शर्ट्स आहेत, आपण म्हणतो प्रोग्रामसाठी ते वापरायचो, ते घालायचो. आणि त्यानंतर जेव्हा आपण स्कूल्समध्ये जातो किंवा एक ओव्हरऑल फ्रेंड्समध्ये असतो, तेव्हा मी वेस्टर्न वेअर, टी शर्ट आहे, जीन्स आहे, या टाईपमध्ये कपडे वापरायचो. सो मला दोन्हीही गोष्टी खूप आवडतात. मंगेशच्या वॉर्डरोबमध्ये नेमकं काय काय आहे? माझा वॉर्डरोब आपण उघडाल तेव्हा तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल भरपूर शर्ट्स दिसतील, पण जीन्स आहेत ज्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आहेत, आणि फंकी पण म्हणता येईल, कॅज्युअल पार्टीवेअर पण आहेत, आणि मोस्टली प्रोग्रामसाठी जे ब्लेझर्स लागतात त्याच्याकडे माझ्याकडे भरपूर मोठा साठ आहे. रोड साईड शॉपिंग करतो का कधी, की फक्त मॉल्समध्ये जातो आणि शॉपिंग करतो? खरं सांग का, रिस्ट बँड आहेत समजा, किंवा काही गळ्यातल्या काही छान फंकी गोष्टी आहेत, त्या आपण नक्कीच रोड साईडच चांगल्या मिळतात. त्या कधी फॅशनेबल स्टोअरमध्ये आपल्याला नाही मिळणार. सो मी या गोष्टी प्रिफर करतो की त्या आपण घेऊ शकू किंवा त्या विकत घेऊ शकू. पण बाकी ओव्हरऑल मला म्हणशील तर मी शॉपवालाच आहे जवळपास, बाहेर नाही जास्त करत. मंगेश, यू आर पॅशनेट अबाउट फुटवेअर. माझ्याकडे भरपूर फुटवेअर आहेत ॲज अ फॅशन, आणि ह्या सगळ्या गोष्टीत मला माहीत नाही विशाल, कधी मला एवढी आवड लागली फुटवेअर किंवा ह्या शूजची आणि ह्या सगळ्या कॅज्युअल वेअरची. पण मला एकदम भरपूर शूज वेगवेगळ्या प्रकारचे आवडायला लागले, आणि त्यातला फील मला जसा लक्षात येऊ लागला तसा मी भरपूर घ्यायला लागलो. पण आता नक्कीच मी कंट्रोलमध्ये आणलं आहे. आता जास्त नाही खरेदी करत आहे, पण मला आवडतात फुटवेअर, भरपूर आवडतात. ओके, मंगेश इज क्रेझी अबाउट आय थिंक ब्लेझर अँड ऑल म्हणू शकतो. मी ज्यात
डिफरंट कलर, डिफरंट टाईप, डिफरंट फॅशन आणि त्यात डिफरंट व्हरायटी अशा सगळ्यांचा एक मिक्स मॅच क्रेझी माझ्याकडे सगळं त्याचं बंडल आहे. नाव मंगेशचा फिटनेस फंडा काय? पहिले नव्हतो, यस करेक्ट. पहिले मी बिलकुल तेवढा काही फूडी आणि या बाबतीत तेवढं हे नव्हतं. पण आता यस महाराष्ट्रीयन, पंजाबी म्हणता येईल, सोबत इटालियन फूड आहे आणि आपलं शांघाय आणि ह्या चायनीज फूड याचा पण मी फॅन आहे. पण मोस्टली मला मराठी फूड जे आपलं पुरणाची पोळी म्हणता येईल ती माझी मोस्ट फेवरेट आहे. श्रीखंड मोस्ट फेवरेट आहे. नक्कीच. आता जाता आमच्या या सर्व प्रेक्षकांसाठी काही खास स्टाईल टिप्स? मेन स्टेटमेंट नॅचरल राहा. नॅचरल तुम्ही जेवढं सोबर राहाल, साधं राहाल, त्यात तुमची ब्युटी स्वतःची जास्त खुलून निघेल आणि ते माझं स्टाईल स्टेटमेंट. नक्कीच. म्हणजे बी नॅचरल असा फंडा आहे मंगेशचा, जो त्यांना आपल्याला देखील सांगितलेला आहे. थँक्स अ लॉट मंगेश, तू आलास आमच्याशी इतक्या सुंदर गप्पा मारल्यास. मात्र असं कसं सोडून चालणार आहे ना, ते आमच्या सर्वांसाठी एक छानचं गाणं. सध्या सगळ्यांना खूप आवडतंय ते गाणं. त्याच्या 2 ओळी गातो. भास का हा तुझा होत से मला सांगना, लागते ओठ का सारखी अशी सांगना, झालो अनोळखी माझा मला तुम्ही, वाटे मला काव्यर्थ सारे सांगना, तुझा विना तुझा विना. झी 24 तास एक पाऊल पुढे.